नात्या नात्याने केले सांत्वन, आले सार्थक ठरून जीवनातल्या या चक्रातून, धुमले आज फिरून धरतीच्या वाटेवर अंकुरते गेले, गेले दुःख विसरून आठवणीच्या ओंजळीत आले, आठवणीच्या ओंजळीत आले, निवडलेले मोती, निवडलेले मोती, निवडलेले मोती, निवडलेले मोती. पिलू, आबा हे बघा पांडे, मला तुमच्या आयुष्याशी काहीही देणं घेणं नाहीये. तुमच्या मुलाला फिट्स येत आहेत, मी काय करू? याच्यात माझा काय दोष आहे? हे बघा, मी तुम्हाला पगार देतो ना, तो माझ्या कामासाठी देतो. माझ्या कामाचं झालेलं नुकसान मी तुमच्या पगारातनं कापून घेणार. ओके? हा, नॉनसेन्स. ऐकलं का? काय? मला जरा आज ऑफिसमधनं यायला उशीर होईल. का? ती अप्सरा कॉस्मेटिक कंपनी आहे ना, त्यांच्याबरोबर नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय आम्ही. गुड गुड. आणि मी काय म्हणते, काय? मला यायला उशीर होईल तेव्हा तुम्ही जरा प्लीज लवकर याल. कशाला? रुचाला जरा बाहेर जेवायला घेऊन जा ना. आबा जाऊन 15 दिवस झाले, त्याच मूडमध्ये आहे अजून ती. अरे पण माझे कामधंदे सोडून मी हेच काम करत बसू का? आणि शेवंत आहे ना. आणि बघ, रुचा आता लहान राहिलेली नाहीये. हां, आता आबांचा थोडा जास्तच लळा तिला लागला होता, म्हणून थोडीशी नर्वस आहे ती. एक काम करूया ना, आपण तिला शाळेत पाठवूया, मग तिचं मनही तिथे रमेल. आणि तुला उशीर होते ना, मी तुला वाटेत ड्रॉप करतो. चल. शेवंताबाई, शेवंताबाई, हा, रुचाला उठवा आणि शाळेचा युनिफॉर्म तयार ठेवा तिचा. पण रुचाला शाळेत कोण सोडणार? आबा तर. नसत्या चौकशा करू नका. सांगितलेलं काम करावं नोकर माणसानं. ती लहान नाही आता. पुरे आता. शेवंताबाई, तुम्ही सांगितलेलं काम करा. बाबा रुचा, आबांना जाऊन आता 15 दिवस झाले, म्हणून सगळी कामं बाजूला सारून घरातच बसायचं का? आम्ही दोघे जायला लागलो की नाही कामावर. हं, तुलाही शाळेत जायला हवं. अशाने शाळेतनं काढून टाकतील तुला. अगं पण आई, मी शाळेत जाणार तर कोणाबरोबर? आता मोठी झालीस की नाही तू, आता एकटीने जायचं शाळेत. हं, अगं पण आई. हे बघ, मला आता उशीर होतोय, आपण रात्री आल्यावर बोलूया. हां, बाय, गुड गर्ल. शाळेत येतेस? तू येत नव्हतीस ना वर्गात, मज्जाच येत नव्हती. सुप्रियाच्या वाढदिवसाला आम्हाला बोलवलं होतं, खूप मज्जा आली, पण तू आलीच नव्हतीस. अगं मला त्या दिवशी कळालं की तुझे आजोबा वारले. आय एम सो सॉरी. मग आता तुला सोडायला कोण आलं होतं? आई? नाही, बाबा आले होते. आम्हाला दाखवायचं ना तू. आम्ही पाहिलंच नाही तुझ्या बाबांना. विद्यार्थी मित्रो, आज आपण साने गुरुजी
आणि साने गुरुजींनी सांगितलेली आई आज पाहिजे. साने गुरुजींनी आपल्याला सांगितलं काय? आई माझा गुरु, आई कल्पतरू. आणि साने गुरुजींचे आईविषयीचे विचार जेव्हा आपल्या मनामध्ये रुजायला लागतात तर हे आपल्याला जोपासले पाहिजेत. त्यासाठी आपण साने गुरुजीचं जे जे काही साहित्य आपल्याला बाजारात मिळेल ते अवश्य आपल्या घरी ठेवावं. आपण जर हिंदू असेल तर गीता घरात ठेवतो, मुस्लिम असेल तर कुराण घरामध्ये ठेवतो. तसंच साने गुरुजीची आई ही आपल्या घरात असणं आवश्यक आहे. कारण ती आपल्याला कसं वागायचं, कसं राहायचं, आई म्हणजे काय, या सर्व गोष्टींची कल्पना आपल्याला जीवनामध्ये आणून देते. म्हणून बाजारात इतरत्र साने गुरुजी यांनी लिहिलेली पुस्तकं, कॅसेट्स आणि जे जे काही चांगलं साहित्य आपल्याला मिळेल ते आपण आपल्या घरी नक्कीच ठेवलं पाहिजे. ट्रॉफिक जाम करतो. सॉरी बेटा. अरे राजा माझं ऐकून तर घे. रिक्षा काय झालं, मी रिक्षा पकडली आणि तो रिक्षावाला इतका हुशार होता. इकडून फिरवली, इकडून फिरवली, इकडून आणली, तिकडून आणली आणि 5 मिनिटात याच्याऐवजी त्यांनी 20 मिनिटं वेळ लावला. म्हणून शिकायला चुकलो बेटा. असं रागवायचं नाही आबांवर. मग आबा नाही रागवणार तुझ्यावर. नाही जा. मी एका मुलीला चॉकलेट घेणार आहे जाताना. आबा गोष्ट सांगा ना. हो सांगतो ना. पिलू, एक होता राजा आणि एक होती राणी. ही नाही हो, दुसरी सांगा. बर, दुसरी सांगतो. एक की नाही, एक गाव असतं. त्या गावात एक म्हातारी राहत असती. तिला एक छोटासा मुलगा असतो. त्या मुलाला वडील नसतात. मग म्हातारी खूप कष्ट करून त्या मुलाला लहानाचं मोठं करते, त्याला खूप शिकवते आणि तो मोठा झाला की मग त्याचं एका छान गोड सुंदर मुलीबरोबर लग्न करून देते. काही दिवस जातात, पण त्या मुलाच्या बायकोला आपल्या नवऱ्याचं आणि त्याच्या आईचं प्रेम काही बघवत नाही. ती विचार करायला लागते. एक दिवस ती काय म्हणते नवऱ्याला की अहो, तुमच्या आईचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? नवरा म्हणतो हो आहे. मग ती त्याला म्हणते की मला ते वाटत नाही, मला अजिबात खात्री नाही. नवरा म्हणतो असं कसं? माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मला खात्री आहे ना. ती म्हणते मग एक काम कराल का? तो म्हणतो काय? ती म्हणते की तुम्ही तुमच्या आईकडे जा आणि तिचं काळीज घेऊन या, मग मला तुमची खात्री पटेल. नवरा म्हणतो आहे तेरी, आत्ता घेऊन येतो. मग तो मुलगा उठतो आणि मग काय झालं? मग मुलगा आपल्या आईकडे गेला. आईला म्हणाला, आई तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का ग? आई म्हणाली, का रे बाळा, इतक्या वर्षात तुला हा प्रश्न कधीही विचारला नाहीस आणि आजच कसं काय विचारलास? मुलगा म्हणाला, आई तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे याची माझ्या बायकोला खात्री नाहीये. ती मला म्हणाली की तू आईकडे जा आणि आईचं काळीज घेऊन ये, मग मला पटेल
की तुझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम येते. आई असली क्षणाचाही विचार नाही केला तिने. बाजूला पडलेला खंजीर उचलला, खसकन छातीत खुपसला, काळीच काढला, मुलाच्या हातात ठेवलं आणि मुलाला सांगितलं, जा बाळा जा, हे तुझ्या बायकोला दे, मग तिला पटेल माझं तुझ्यावर खूप प्रेम येते. मुलाने काळीच हातात घेतलं, धावत पळत निघाला. पळता पळता आहे का दगडाला अडखळला, ठेच लागली, पडला, हातातलं काळी जमिनीवर पडलं आणि काळजातून शब्द उमटले, बाळा तुला फार लागलं का रे? असं असं प्रेम असतं आईचं पिलू. बाबा बाबा हम्म, पालक सभा आहे हम्म, शनिवारी. हम्म. काय म्हणालीस? पालक सभा आहे शनिवारी 4 वाजता. शनिवारी मला नाही जमणार, माझी पुण्यात एक महत्वाची मीटिंग आहे. चाय गरम. अरे व्हेरी गुड. काय ग, काय झालं? तू येशील शनिवारी 4 वाजता? शनिवारी? शनिवारी नाही बाई जमणार रजा काढायला. अहो आत्ताच तर 10 दिवस सुट्टी काढली होती ना, आबा गेले तेव्हा. अगं रुचा, आमची कामं सोडून हे त्यापेक्षा एक कर, तू जा शाळेत पालक सभेला आणि ते काय सांगतील ते व्यवस्थित लिहून घे. हा, आपण त्यांना पाहिजे तेवढे पैसे देऊ ना. आबा गोष्ट गोष्ट नाही, आबा गोष्ट गोष्ट नाही. गोष्ट पालक सभेतला राहिलेला सगळा अभ्यास तुला पूर्ण करायचा आहे. सगळं पाठांतर झालं पाहिजे. अभ्यास म्हणजे अभ्यास, गोष्ट वगैरे काय नाही. चल अभ्यासाला. वा, फार लाड व्हायला लागले तुझे. आणि काय रे सगळे? श्वेता, तुझ्या डब्यात चक्क ऑमलेट? हो, पण ते अंड्याचं नाहीये. मग कशाचे आहे? ते टोमॅटोचे आहे. त्यालाच टोमॅटो ऑमलेट असे म्हणतात. मी बनवलं ग हे. माझ्या आईने, माझी आई मला डब्यात खायला छान छान पदार्थ देते. अगं पूजा, तू श्वेताला कशाला विचारतेस? पण तू तुझ्या डब्यात काय आणले? नेहमीचीच पोळी भाजी. अगं आज तेल पुरी आणायचीस ना. पुरी तेलकट असते, पुरी खाल्ल्यानं घसा खराब होतो. घशाची आत्तापासून काळजी घेतेस, मोठेपणी काय गायिका होणारच. अगं हे बघा तिच्याकडे, आज तिने तिचा रेडीमेड खाऊ आणलाय. काय ग रुचा, आज पण आईने तुला रेडीमेड खाऊ दिलाय का? ग तिची आई नोकरी करते ना म्हणून. चला आपला आपण दुसरीकडे जाऊन बसूया, नाहीतर सर तिच्या खाऊमुळे आपल्याला रागवतील.
रुचा, काय चाललंय काय तुझं? ठीक आहे. काय झालं बेटा, काय झालं? हा, काय झालं? काय झालं तुला, मला सांग. हा, रुचा, तू मुळीच काळजी करू नकोस. तुझ्या आईबाबांशी मी बोलेन. हा, नमस्कार. आत्ता येताय तुम्ही? शाळेतून फोन करून सुद्धा तुम्ही दोघंही शाळेत भेटायला आला नाहीत, म्हणून मी रुचा बरोबर आज इथे आले. आणि कितीतरी वेळ झाला मी तुमची वाट पाहते. काय झालं तुला? का अशी वागतेस? काय मिळत नाही तुला? लाडाने शेफारले नुसते ती. काय मिळत नाही तुला सांग? तोंडातनं शब्द काढला की लगेच सगळं मिळतं. इतरांपेक्षा जास्त मिळतं, कळलं? नकोय मला, नकोय काही. पण इतरांना जेवढे आई वडील मिळतात ना, तेवढेच ते मलाही हवे. पाहिलं मिस्टर कर्णिक, काय हवंय तिला ते? कळतंय आम्हाला मॅडम, पण आम्हाला दोघांनाही नोकरीवर जायलाच हवं. नाईलाज आहे आमचा. नाही गेलो तर दुसरे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. आणि रुचाला सांभाळायला, तिची काळजी घ्यायला एक बाई ठेवली आम्ही. अहो, एका बाईवर तुम्ही इतकं विसंबून कसं राहू शकता? बरोबर आहे तुमचं मॅडम, पण सध्याच्या परिस्थितीत तरी दुसरा पर्याय नाही. असं कसं म्हणता तुम्ही? अहो, ज्या सुखी संसारासाठी तुम्ही इतकी मेहनत घेताय, त्यापेक्षा कितीतरी जास्त मेहनत तुम्हाला रुचाला वाढवताना घ्यायला लागणार आहे. माफ करा, पण तुम्हाला इतरही पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.